नवोदय विद्यालय 2025 ची आता मुलांची 18 नोव्हेंबरला एक्झाम झालेली आहे. त्यासाठी मुलांचा ज्यावेळेस निकाल आता लागणार आहे, निकाल लागल्यानंतर म्हणजे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना दिलं जातं. ते प्रवेश पत्र कशा पद्धतीचं असणार आहे आणि त्याच्यावर त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, की जर डॉक्युमेंट दिली नाही तर विद्यार्थ्यांचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो. आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खास असणार आहे. त्याच्या अगोदर आपले कट ऑफ वगैरे याच्याबद्दलचे व्हिडिओ आलेले आहेत, आपण बघून घेऊ शकता. विद्यार्थ्यांचे डेली लाईव्ह क्लासेस सैनिक स्कूल नवोदयचे आपले चालू असतात, ते आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये आपण पाहू शकता. तर बघूया आपण की जे लेटर विद्यार्थ्यांना दिलं गेलं होतं, या लेटर मध्ये सर्व माहिती आपण चेक करूया. तर अशा प्रकारे नवोदय विद्यालयाचे हे जे निवडपत्र एका विद्यार्थिनीला आमच्या गेल्या वर्षी आलेलं होतं, त्यामध्ये दिसते आपल्याला नवोदय विद्यालयाची जी माहिती आहे, दिनांक गेल्या वर्षी, तर ते दिसते आपल्याला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की कशा पद्धतीने त्याचं नाव आलेलं आहे की या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट बद्दल सर्व माहिती दिली आहे, ते आपण बघणार आहे की आपल्या पाल्याची निवड ही अनुसूचित जाती जमाती इतर मागास आधारे झाली असेल तर आपण आपल्या पाल्याचे सदर जातीबाबत अधिकृत प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तर जर SC ST मधून आपण फॉर्म भरला पाहिजे असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला अधिकृत काढणं गरजेचं आहे. ओबीसी जर आपण सेंटर मधून फॉर्म भरला पाहिजे तर ओबीसी सेंटरचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे, ते आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर शासन मान्य विद्यालयात 3री ते 5वी उत्तीर्ण गुणपत्रिकांच्या मूळ प्रती व झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. 2री ते 5वी विद्यार्थी जिथे शिकलेले त्यांच्या उत्तीर्ण मूळ प्रती आणि झेरॉक्स आणणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन यांचे मार्फत सदर विद्यार्थी निवासी विद्यालयातील प्रवेशासाठी पात्र असल्यावरचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेल्या नमुन्यात सादर करावे. तर एक नमुना त्यांनी फॉर्मॅट दिलेला असतो, ज्यावेळेस निकाल लागणार नाही तर नवोदय आपल्याला फॉर्मॅट देतं. त्या फॉर्मॅट ची झेरॉक्स मारून आपण त्या फॉर्मॅटवरती जे काय सिव्हिल सर्जन आहेत तर त्यांच्याकडून आपण हे चेकिंग आपण करू शकतो. आपापल्या शहरामध्ये हे आपण करू शकतो. विद्यार्थ्याच्या जन्मतारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. देन जवाहर नवोदय विद्यालय जेथे आहे त्या जिल्ह्याच्या पालकांचा वैध रहिवासी पुरावा, तो त्याला आपण रहिवासी म्हणजे डोमासाईल, भारत सरकारने अधिसूचित केल्यानुसार सादर करावा आणि उमेदवारांनी इयत्ता 5वीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. हे त्यांनी अट दिली की डोमासाईल जे आहे ते दिलेल्या फॉर्मॅटनुसार त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे आणि आपल्याला तहसील मधून हे घ्यावं लागतं. तर डोमासाईल महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. येताना पाल्याचे पासपोर्ट साईजचे 3 फोटो घेऊन यावे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र कुठल्याही खाडाखोडी शिवाय आणणे आवश्यक आहे. अंतिम प्रवेशाच्या वेळी प्रवेश निश्चित झाल्यानंतरच सदरचा दाखला सादर करायचा आहे. तो जर आपणास प्रवेश घेण्याची इच्छा नसल्यास त्याबाबतचे व प्रवेशाबाबतचा अधिकार सोडल्याचे आपण त्वरित स्वरूपात उलट टपाली आम्हाला सोबत जोडलेल्या आवेदन पत्राला कळवा. जर घ्यायचं नसेल आपल्याला तर आपण त्यांना मेसेज करा, असं त्यांना हे पत्र पाठवा की आम्हाला घ्यायचं नाही, असं थोडक्यात. आपण सदर तारखेनंतर आल्यास आपला प्रवेशासंबंधी कोणताही अधिकार व हक्क राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तर त्यांनी दिलेल्या तारखेच्या नंतर जर कोण आलं तर त्याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. दिसते आपल्याला त्यांची सही आणि या प्रकारे हे. तो गेल्या वर्षी एक विद्यार्थिनी जे आहे आमचं, तिचं ज्यावेळेस वेटिंग लिस्ट मधून नंतर तिचं ऍडमिशन झालं होतं त्यावेळेस हे प्रवेश पत्र तर देण्यात आलं होतं आणि त्याच्याबद्दल ही जी माहिती होती आपण शेअर केलेली आहे की जे आपले गेल्या वर्षी मुलं सिलेक्ट झाली होती. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की कोणकोणती डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं लागणार आहेत. कारण निकाल लागल्यानंतर 15 दिवस असतील, 20 दिवस असतील, तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे असतात. काही डॉक्युमेंटला तहसीलमध्ये वेळ लागू शकतो आणि त्या गोष्टी आपण आताच क्लिअर करून घेऊ शकतो. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. त्याचबरोबर ऑल इंडिया सैनिक स्कूलची पुढच्या महिन्यामध्ये मुलांची एक्झाम आहे, त्याचे आपले लाईव्ह क्लासेस ऑलरेडी चालू आहेत. त्याच्याबद्दलचे व्हिडिओ आपले सिलेबस वगैरे याच्यावरती आलेले आहेत. तर नक्की आपण कमेंट करा, शेअर करा. कट ऑफ नवोदयचा कट ऑफ काय असतो याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपला आहे, ते आपण याच्या नंतर आहे प्लेलिस्ट मध्ये बघू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.